आपल्यासाठी अतिशय पवित्र असा परिसर आहे आणि इथे कुठेही घाण होईल असं काही करू नका। पाण्याच्या बाटल्या असतात त्या रस्त्याच्या मध्यभागी टाकू नका। तसेच तुम्हाला जर काही सहकार्य लागलं तर आम्ही आपल्या सहकार्याकरता इथे कार्यतत्पर आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपल्याला सोबत आलेल्या लहान मुलांना चांगलं शिकवा, व्यसनापासून लांब ठेवा। सध्याला जी काळाची गरज आहे की आपल्या मुलांना व्यसनापासून लांब ठेवा, चांगलं शिकवा। तसेच हा परिसर संपूर्ण स्वच्छ ठेवायचा आहे। शांततेच्या मार्गाने तिथे अभिवादन करायला जायचंय, कारण आपला हा दुःखाचा दिवस आहे याची आपण सगळ्यांनी जाण ठेवायची आहे। पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा, जे प्रशासन आहे त्यांना सहकार्य करा। आपल्या सेवेसाठी इथे आम्ही कार्यतत्पर आहोत। आपल्याला जर काही मदत लागली तर आम्ही नक्कीच आपल्याला सहकार्य करू। हा जनतेचा महासागर आहे आणि हा बाबासाहेबांना अभिवादन करायला इथे आलेलो आहोत। थँक्यू, धन्यवाद भाऊ। सगळ्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीमसैनिकांना कळकळीची विनंती की आपल्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे याची सर्वात पहिल्यांदा आपण जाणीव केली पाहिजे। आपल्यामुळे कुणाला त्रास तर होणार नाही ना, याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। या परिसरात कुठेही कचरा टाकू नका, कारण चैत्यभूमी म्हणजे इथे आपल्या आल्यावर आपल्या अंगात चैतन्य फुललं पाहिजे, अशी चैत्यभूमी आहे। ते नुसतेच अंगात रक्त नाही संचारलं पाहिजे, तर बाबासाहेबांचे विचार आपल्या अंगात संचारले पाहिजेत। त्याकरता आपण जेव्हा इथून अभिवादन करून घरी जातो त्यावेळेला बाबासाहेबांचे विचार घेऊन जा। तुमच्या सोबत जे लहान बालकं असतील त्यांना शिकवा की कचरा कुठे टाकू नका। जर आताच तुम्ही त्यांना ही धडे द्याल तर पुढे जाऊन ती मुलं चांगली सुसंस्कारी होतील। जे पोलिसांना सहकार्य करा, इथे जे क्राऊड कंट्रोल करण्याकरता जे पोलीस अधिकारी जे उभे आहेत त्यांना सहकार्य करा आणि आमचे राष्ट्रीय बहुजन संघाचे जे सैनिक आहेत त्यांना सहकार्य करा। आपल्या सेवेसाठी इथे आम्ही कार्यरत आहोत। सगळ्यांना